अर्थमंत्री पदासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांनी वक्तव्य केलं। या विषयावर बोलण्याचे मला अधिकार नाही असं वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे। नाही, आता याची नक्की चर्चा कुठं सुरू आहे काय मला माहिती नाही। याबाबतचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। त्यांची काय चर्चा झाली किंवा करणार आहेत काय मला माहिती नाही। आज माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राव यांनी येणारच आहेत, तर या विषयाच्या संदर्भात मला काही अधिकार नसल्यामुळे मी यावर काही मत व्यक्त करू इच्छित नाही। उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांनी टोला लगावला। राम रक्षा नव्हे, आधी पक्ष रक्षा करा असं नवनाथ बन यांनी म्हटलं। प्राणप्रतिष्ठेला गैरहजर राहून आता रामभक्तीचा आणू नका असं नवनाथ बन यांनी म्हटलं। राम मंदिर आंदोलनाच्या काळामध्ये मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे अशी खिल्ली उडवणारे आज रामरक्षा आंदोलनाची भाषा करतायत असा हल्लाबोल आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला। माझी उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे की आपण रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा पक्षरक्षा आंदोलन करा। कारण ज्या वेळेला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होती, देशभरातील साधू संत अनेक दिग्गज लोक अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यावेळेला उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून होते। त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांना वाटलं नाही की आपण प्रभू रामलल्लाच्या दर्शनाला जावं, त्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित राहावं असं उद्धवजी ठाकरे यांना वाटलं नाही, कारण त्यांना काँग्रेसची भीती होती। प्रभू रामचंद्र मंदिराच्या आंदोलनाच्या वेळेला जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि तमाम हिंदू मंदिर वही बनाएंगे अशा घोषणा देत होते, त्यावेळेला हेच उद्धवजी ठाकरे त्याची खिल्ली उडवत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। उद्धवजी ठाकरे, ही तुमची प्रभू रामचंद्रांची भक्ती आहे? ही तुमची रामरक्षा आहे? काँग्रेसच्या दावणीला आपला संपूर्ण पक्ष तुम्ही बांधून टाकला आणि प्रभू रामचंद्रांचे विचार देखील सोडून दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।